काहीसा अडथळा असावा त्या कारणास्तव पंचांना इथून मात्र सूचना केलेली आहे। रोशन याने रोशन जाधव सामनेचा बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सामना 3 षटकांचा आहे याची मात्र आपण नोंद घ्या। आयोजकांनी यापूर्वीच सूचना केली होती। हातोडा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोशन जाधव याला आपण पाहतोय। पहिला चेंडू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असेल, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय वैभव याला 15 ते 20 बॉलचा रनअप। भन्नाट वे गुड पीस ऑफ बॉलिंग आणि अगदी जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण क्षेत्ररक्षक मात्र दक्ष पद्धतीने तैनात होता, त्यामुळे प्रथमेशाला जीवनदान जरूर म्हणावं लागेल, कारण की समय सूचकता त्याने दाखवली आणि ती समय सूचकता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकरता, क्षेत्ररक्षकांकरता, यष्टीरक्षकाकरता खूप महत्त्वाची असते। भन्नाट वेग पण योग्य दिशा नाही, त्या कारणास्तव पंच मिलिंद शिंदे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत। इट्स अ वाईट बॉल। तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर अचूक टप्पा आणि अचूक दिशा या दोन्ही गोष्टी मात्र खूप महत्त्वाच्या आहेत। त्या गोष्टी मात्र नसल्या तर मात्र खूपच इथून मात्र गोलंदाजाला अतिरिक्त धावांचा भरणा इथून मात्र विपक्षी संघाकरिता करावा लागतो आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना फलंदाज रोशन ऑन स्ट्राइक पुढे सरसावत यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न, अखेरच्या क्षणी चेंडूला ड्राइव्ह केलंय। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही, एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 2 या अंकावरती। येणाऱ्या क्रमवारीमध्ये शिवछत्रपती स्पोर्ट लांब संघाचा विचार केला तर भावेशचं येणं अजून बाकी आहे, सुशांत याचं सुद्धा येणं अजून बाकी आहे। यावेळेस मात्र सुरेख कव्हर ड्राइव्ह, चेंडू चाललाय मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय, सीमा पार मिळतायत धावा 4, देखना चौकार। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 या अंकावरती आपण पाहतोय। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती राईट आर्मवरती विकेटचा मारा। यावेळेस मात्र पायचीची अपील आणि इथून मात्र पंचांनी मात्र लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन इथून मात्र पोहोचवलंय। फलंदाज बाद प्रथमेश बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन। नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार, सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। शिवछत्रपती स्पोर्ट्स लांब संघाचा विचार केला तर यावर्षी मात्र चांगला दबदबा त्याने आपला कायम ठेवलाय। यावेळेस मात्र पुरेपूर वेग, जोरदार अपील सुद्धा झाली, पण चेंडू मात्र काहीसा तावडीत सापडला नसावा, त्यामुळे एकच धाव सुद्धा अंकित करता आले नाही फलंदाज भावेश याला। धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती एकंदर धावसंख्या 6 या अंकावरती आपण पाहतोय।
धावांकरता संघर्ष करावा लागतोय। हॅलो, अखेर ती उशिराने एक धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 या अंकावरती। फक्त आणि फक्त फलकावरती धावा आहेत शिवछत्रपती स्पोर्ट्स लामस संघाच्या 7 धावा, पण फलंदाजांची साथ मात्र योग्य पद्धतीने योग्य रीतीने मिळत नाहीये। हे मात्र कदाचित दुर्दैव नसावं, कारण की लामस संघाकरता भरपूर वेळेस क्रमवारीमध्ये गोष्ट पाहायला मिळते की एव्हरेज धावसंख्या जेव्हा राखायची असते तेव्हा मात्र चांगल्या रीतीने फलंदाजी त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झालेली पाहायला मिळते। पण सह्याद्री क्रिकेट क्रीडांगणावरती मात्र धावांकरता संघर्ष करावा लागतोय। षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाज समीर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये धावांकरता, आणि करावाच लागेल, कारण की क्रिकेटचा खेळ आहे, संघर्षापासून कोणी दूर राहिलेलं नाही। भावेश करता पुढचा चेंडू, यावेळेस मात्र फक्त आणि फक्त बॅट फिरवली जाते, योग्य संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा। निघून चालला चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल निर्धाव चेंडू। दबाव वाढवण्याचा इथून मात्र प्रयत्न करतोय गोलंदाज आणि यशस्वी होतोय असंच म्हणावं लागेल। भावेश याच्या करता सुवर्ण संधी, पण क्षेत्ररक्षक आहे, जीवाच्या आकांताने स्वतःला झोकून दिलं, पण चेंडूला मात्र हातातून सुटू दिलं नाही। फलंदाज बाद, विकेटचं पतन। ही कायम राहील असं म्हणायला सुद्धा हरकत नाही, कारण की भावेशच्या विकेटचं महत्व हे कदाचित त्याने जाणलं असावं, आणि रोशन याला मात्र स्ट्राइक पासून खूप दूर ठेवलंय। रोशन निश्चितच थोडासा निराश जरूर असेल। यावेळेस मात्र फटका फसलाय, पण चेंडू मात्र वेगाने निघून चाललाय आणि निघून गेला चेंडू सीमा पार। मिळतील धावा 4, देखना चौकार। पुढचा चेंडू सज्ज होताना आपण पाहतोय फलंदाज सक्षमपणे फलंदाजी करतोय, पण रोशन याला कशा रीतीने साथ देतोय हे त्याहूनही पाहणं महत्वाचं। यावेळेस मात्र स्विचिटचा अंदाज पवित्रा बदलला होता, पण मात्र अचूक योग्य फायदा नाही।
चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडू. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. जय भवानी क्रिकेट संघ मोरणी संघाकरता निश्चितपणाने प्रेरणास्थान असलेलं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आपण पाहतोय, ज्यांचं सुंदर असं छायाचित्रण लाईव्ह स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. लामस संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र मिनी हेलिकॉप्टर ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी रीतीने इथून मात्र धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 की 1. तर पंच वन शॉट आहे का? तर नाही, 2 धावा पूर्ण केल्यात सक्षम याने सक्षमपणे. धावा आहेत फलकावरती 13 धावा. धावांकरता संघर्ष सुरू आहे आणि इथून मात्र ज्या धावा जमवल्या जातील त्या धावा वाचवण्याकरता दुसऱ्या इनिंग मध्ये संघर्ष करावा लागणार आहे. यावेळेस मात्र अंदाज आपला योग्य पद्धतीने इथून मात्र बॅट फिरवली नाही सक्षम याने आणि या निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. धावसंख्या 13 धावा फलकावरती आपण पाहतोय. 13 रन्स ऑन दी बोर्ड. डॉट बॉल निर्धाव चेंडू कशा रीतीने हाताळला याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला लाईव्ह स्क्रीन वरती पाहायला मिळालं. अखेरचं षटक इथून मात्र मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋषिकेश याच्या माध्यमातून तिसरं षटक हाताळलं जाणार आहे. सरपंच चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. फलंदाज रोशन जाधव आता मात्र स्ट्राईक वरती आलाय, पण खूप उशीर झालाय असं म्हणावंच लागेल, कारण की 2 षटकामध्ये त्याला स्ट्राईक पासून जरूर वंचित ठेवलं. पण आता मात्र जमवण्याकरता आणि काहीतरी करण्याकरता हे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडू मध्ये किमान जर आपण पाहिलं तर 6 षटकार सुद्धा पाहायला मिळू शकतील की काय, किंवा 4 षटकार किंवा 3 षटकार, म्हणजे एकूण एकंदर 20 ते 25 धावा जमवण्याची संधी आहे. पण स्ट्राईक हे कायम रोशन याला ठेवावी लागेल, पण हे तितकंसं सोपं नसणार आहे. गोलंदाज ऋषिकेश बॉलिंग ट्रॅक वरती. सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू सक्षम याला बाद करण्याची संधी होती, पण त्या संधीचं मात्र काहीच सोनं झालेलं नाहीये. चेंडू गॅदर करता आला नाही क्षेत्ररक्षकाला. निवळी आणि कुसापूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे. मध्ये येण्या जाण्याची ट्रॅव्हलिंग हे सगळ्या काही गोष्टी येतील. आपण एक्स्ट्रा पैसे काहीच घेत असं आहे. हां, 3,900 एकदम बॉटम रेट दिला. तुझा मान ठेवला नाही. हां हां हो तेच ना. नाही, त्यांनी क्वांटिटी मला अजून सांगितली नाही ना म्हणून. हां हां
बघ ना, क्वांटिटी विचारून घे, मग मी सांगतो त्याप्रमाणे. जर क्वांटिटी अजून जास्त असेल ना तर करू आपण काहीतरी कमी जास्त. हां हां, करू ना, एक थोडाफार तुझा मान ठेवू अजून. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. एक धाव जरूर जोडली गेली, 2 धावा जोडल्या गेल्या, सॉरी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा रोशन मात्र सांगतोय मैं होना, पण मात्र चेंडूवरती धावा न येणं एक खूप मोठं जिकिरीचं काम आहे. धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती, एकंदर 19 या अंकावरती. यापूर्वीच मी उल्लेख केला होता की केवळ ते अंबाडी असोसिएशन मध्ये जेव्हा शिवछत्रपती स्पोर्ट लांबजा संघ जेव्हा खेळतो तेव्हा मात्र त्यांच्याकडनं धावांचा पाऊस पाहायला मिळतोय, पण सह्याद्री क्रीडांगणावरती धावांकरता मात्र त्यांना संघर्ष करावा लागतोय. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ, मिळतील धावा 4. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 23 या अंकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करत फलंदाज होईल. प्लेड ऑन, बॅक टू द डगआउट, विकेटचं पतन. एकंदर धावा आहेत फलकावरती 23 आणि जिंकण्याकरता 24 धावसंख्येचं आव्हान. निवळी कुसापूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता विना विलंब यायचं आहे. शेवटचा अखेरचा अंतिम पुकार. गणेशजी शिंदे यांना विनंती असेल टॉस करता आपण या. गणेशजी शिंदे आपण पाहतोय, विद्यमान सरपंच अशोकजी शिंदे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. दरम्यान शुभागमन होतंय. डॅशिंग दिलदार व्यक्तिमत्व, कृषी उत्पन्न बाजार समिती विद्यमान संचालक, त्याचप्रमाणे सरपंच खारबाव पाटील याचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. चालेल. हां हां, बरोबर. बरोबर, ठीक आहे. फुल अँड फायनल 3800 मध्ये करू आपण. हां हां, आता याच्यामध्ये कमी जास्त नका सांगू. हां हां, चालेल. हो हो हो, चालते. हो, टेबल द्या फक्त आम्हाला. चालेल, ठीक आहे. हो आहे नाव सर. हो चालेल. हो चालेल. ओके. हो हो, चालेल. चालेल, मी परत फोन करेन तुम्हाला तसं मी. ओके.
ओके ओके ठीक. हा ॲडव्हान्स पाठवून ठेवा ना. एक 5,000 रुपये पाठवून ठेवा. हां हां ठीक आहे चालेल. हो फोनपे गुगल पे दोन्ही पण. हो चालेल चालेल. हॅलो, कुसापूर संघाचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. दरम्यान मंचावरती विराजमान होताना आपण पाहतोय सन्माननीय महेंद्रदादा पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विद्यमान संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आणि त्याचप्रमाणे सरपंच खारबाव, अनेक अशी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. आणि निश्चितच समाजाकरता आपण जे काही देणं लागतो त्याचंच एक प्रत्यक्षिक उदाहरण म्हणजे सन्माननीय महेंद्रदादा पाटील. जनसेवेकरता कोणतेही प्रश्न असतील तर ते प्रश्न त्यांनी सहज रीतीने हाताळलेले आहेत. आणि अगदीच जिथे अन्याय होईल तिथे मात्र एकच आवाज, सन्माननीय महेंद्रदादा पाटील. दरम्यान षटकार पाहायला मिळेल. 6 धावा आपण पाहतोय आणि महेंद्रदादा पाटील यांचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. आणि अगदी ज्या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं, ज्या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि त्याचप्रमाणे सामनावीराच्या सुद्धा ट्रॉफीज सन्माननीय महेंद्रदादा पाटील यांच्या वतीने आपल्याला पुरस्कृत करण्यात आल्यात. यावेळेस मात्र वेगदार भन्नाट आहे, पुरेपूर वापर जरूर केलाय आणि अचूक अंदाज मात्र चुकलाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 4 धावा. पुन्हा एकदा चेंडू चाललाय 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 आणि अखेर चेंडू निघून गेलाय सीमा पार. मिळतील धावा 4. देखना चौकार. यांच्या धून आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो हॅलो, गोलंदाज तयार, मार्क वरती सज्ज होईल आणि इथून मात्र सामना लवकरात लवकर संपवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे की काय. आणि हो, चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. दर्जेदार षटकार. 6 धावा. गोलंदाज विनायक याचा पुरेपूर इथून मात्र समाचार घेतला गेलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल आणि अखेर 21 धावा बिनबाद अशी स्थिती आपण पाहतोय. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त गरज आहे, फक्त 4 धावांची गरज आहे. गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अमोल चव्हाण त्यांना मात्र काहीसा कान मंत्र देत आहेत. 3 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र निघून गेलाय, विजयाचा षटकार लगावलाय.
गेम इज षटकार 6 धावा विजय प्राप्त केलाय संघ आपण पाहतोय धावली संघ वेल डन वेल प्लेड हार्ड लक म्हणावं लागेल अमोल चव्हाण भावेश चव्हाण रोशन जाधव प्रथमेश मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत या सामन्याचा सामनावीर आणि तो पुरस्कार महेंद्रदादा पाटील यांच्या हस्ते आपण वितरित करणार आहोत कारण की त्यांच्याच वतीने आपल्याला आकर्षक ट्रॉफीज आणि त्याचप्रमाणे सिरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज या सर्व ट्रॉफीज त्यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर